तुम्ही रमा म्हणजे कोण हे विचारलं ना, हा. त्याचं उत्तर म्हणजे सूर्याचे कवडसे गोळा करत फिरणारी मुलगी. ए गाफिल, तुझे ये घडियाल देता है मुनादी कि खालिक ने घडी उम्र की एक और घटा दी. म्हणजे हा. ज्यांनी ह्या सगळ्या सृष्टीचं निर्माण केलेलं हा, आहे हा. त्यांनी तुझ्या आयुष्यामधली हे. मधला एक क्षण वजा केलेला आहे की आपल्याला आपल्या आयुष्याच्या डोळ्यात डोळे घालून बघता आलं पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे की तू मला कितीही त्रास दिलास तरी मी त्याच ताकदीने उभा आहे. क्या बात, क्या बात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी हम्म. त्यांच्या जयोस्तुते या स्वातंत्र्य लक्ष्मीच्या आरतीमध्ये हा, हा. लिहिलेलं आहे, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते हा. स्वतंत्रते भगवती तेच तव सहचारी होते. हा. आता मग हे जे शब्द आहेत हम्म. उत्तम उदात्त उन्नत महन मधुर, हा. हे जेव्हा आपण गोळा करायला सुरुवात करतो तेव्हा सही. आपलं व्यक्तिमत्व हे चहूबाजूंनी उमलतं, बरोबर. त्याचा पिसारा फुलतो, त्याचं असणं लोकांना जाणवतं. क्या अँड बात है. दिस इज सक्सेस. हा. सरस्वतीची हो. तर तिचे 6 हात असतात हा. किंवा 4 हात असतात किंवा हा. 8 हात असतात. वरच्या 2 हातांमध्ये एका हातात पुस्तक असतं, एका हातामध्ये अक्षमाळ असते. ही अक्षमाळ ना स्फटिकाच्या पाण्याची बनलेली असते. हम्म. जर ते हातामध्ये पुस्तक जर खालती असेल हा. आणि ही जी वीणा जी वाजवते ती अशी वरती असेल हा. तर ती कला कामिनी होते. हो. आणि जर पुस्तक वरती असेल हा. आणि वीणा जर खालच्या हातामध्ये असेल तर ती विद्यादायिनी असते. नमस्कार, डिझाइन युअर लाईफ मध्ये स्वागत आहे. आज मी इंट्रोडक्शन करून देणार नाहीये, तर मी विचारतोय कोण आहे रमा. नमस्कार, मी डॉक्टर रमा गोळवलकर. सध्या तरी नागपुरात राहते. माझा जो काही प्रवास आहे त्याला तुम्ही प्रवास म्हणा किंवा माझ्या एका मित्राने म्हटलं होतं की यू आर लाईक अ रॉलिंग स्टोन, तर यू विल नेव्हर गॅदर मॉस. तर मी त्याला उत्तर दिलं होतं, बट हु नीड्स मॉस? आय वॉन्ट वेलॉसिटी. आणि मग त्या वेलॉसिटी साठी मग तुम्ही जी काही धडपड करता ती धडपड म्हणजे तुमचं जीवन आहे, असं मी मानते. आता गंमत काय झाली आहे माहितीये का, की आजच्या जगात जर तुम्ही राहायचं म्हटलं तर यू आर वॉकिंग ऑन अ ट्रेडमिल. की तुम्हाला एकाच ठिकाणी स्थिर राहायचं असेल तर तुम्हाला धावत राहावं लागतं. बरोबर. हे खरं तर 2 परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. किंवा तुम्हाला धावायचं आहे पण बरोबर. तुम्हाला एकाच ठिकाणी राहायचंय कारण तुमच्या पायाखालचा जो पट्टा आहे तो सरकतोय. आता मुद्दा कसा की हे करू द्यायचं का, की ज्या स्पीडनी बाकीचं जग पुढे चाललेलं आहे त्या स्पीडनी आपल्याला जायचंय का, की आपल्याला आपली स्वतःची गती निश्चित करायची आहे. क्या बात है. या 2 गोष्टी आपल्याला ठरवायच्या असतात आयुष्यात. म्हणजे बाकी सगळे करतात म्हणून मी ते करेन, की मला वाटतं म्हणून मी ते करेन. खूप सुंदर, खूप सुंदर. तर मी असंच मला जे वाटलं ते मी केलं. खरं तर माझं शिक्षण म्हणाल तर BCom LLB. त्याच्या LLB म्हणजे ते माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या पणजोबांनी, माझ्या खापर पणजोबांनी हे सगळे वकील आणि दिवाण होते. अच्छा, बर. सो मला पर्याय नव्हता. कारण कसं असतं की अनेकदा आपण कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने आपण एखादी गोष्ट करत असतो, पण ती तुम्हाला करावीशीच वाटते का, हा एक मुद्दा आहे. मी लॉ केलं, म्हणजे कायद्याचं शिक्षण घेतलं, पण ज्या प्रकारे माझे वडील मेहनत करत होते ते सकाळी ते 7 वाजता ऑफिसला पोहोचलेले असायचे. मग 9:30 वाजता ते परत येऊन जेवण करून कोर्टात जायचे. मग कोर्टातून 4-4:30 परत आल्यानंतर पुन्हा 6 वाजता ऑफिसला जायचं आणि ते रात्री त्यांचं काम संपेपर्यंत राहायचं. साधारणपणे मी माझ्या वडिलांना रात्री 10:30 वगैरे वाजता घरी आलेलं बघितलं.
आई माझी नोकरी करत होती. हा ती DAGPT नावाचा एक पूर्वी DAGPT म्हणायचे, आता DAP म्हणतात, हा डायरेक्टर ऑफ पोस्टल अकाउंट्स डिपार्टमेंट. तर ते पूर्वी कसं होतं की पोस्ट हे फार मोठं खातं हा. होतं. ट्राय टू अंडरस्टँड ना हाऊ दॅट टाइम चेंजेस. हा पूर्वीच्या काळी पत्र, टेलिग्राम, हा फोन बरोबर. या माध्यमातून लोक कम्युनिकेशन करायचे. देर वॉज नो ईमेल, हो. नीदर वी हॅड दी टेक्स्ट मेसेजेस टाईप करण्यासाठी मोबाईल फोन्स नव्हते, किंवा मग आता व्हॉट्सअप मेसेजेस पाठवण्यासाठी पण काही नव्हतं. हो. सो लोकपत्र, मनी ऑर्डरी, म्हणजे पोस्ट खात्याला खूप काम होतं. हा. आणि त्यांचा सगळा अकाउंट ठेवण्याचं काम करणारी जी ऑर्गनायझेशन आहे त्याला DAP म्हणतात. तुम्ही नागपुरामध्ये त्याचं एक ऑफिस आहे, आणि अर्ध्याहून अधिक नागपूरकर त्यावेळेला DAP मध्ये काम करायचे. अच्छा. तर वडील वकील होते, आई सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई होती. अच्छा. ती अकाउंट्स ऑफिसर म्हणून रिटायर झाली. अच्छा. आणि त्या व्यतिरिक्त माझ्या आईची, म्हणजे इतर कोणालाही लाभणार नाही हा. अशी माझी आई होती. तिने वयाच्या 16व्या वर्षापासून कमवायला सुरुवात केली. या ओघामध्ये ती NCC मध्ये लागली. NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कोर. तिथे ती कामाला लागली, आणि तिथे तिने तिच्या वयाच्या 19व्या वर्षी ग्लायडिंग केलेलं आहे. आणि ही गोष्ट कधीची आहे? ही मी तुम्हाला 1956-57 सालची सांगते. अरे बापरे. म्हणजे त्यावेळेला NCC होती. हेच खूप मोठी गोष्ट झाली. म्हणजे आणि त्याच्यामध्ये ती नोकरीला लागली. आणि नोकरीला नुसती लागली नाही, तर NCC मध्ये ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज मुलांकडनं करवल्या जातात त्या तिने उत्साहाने केल्या. ग्रेट. पण तिने त्याच्यात ग्लायडिंगही केलेलं आहे, बाप, जे की तुम्ही आणि मी अजूनपर्यंत केलेलं नाही. बरोबर. म्हणजे आज या काळातही आपण ग्लायडिंग करायचं का हा विचार 10 वेळा करतो, ते तिने त्यावेळेला केलेलं आहे. त्यानंतर ती पुरुषोत्तम दारव्हेकर या अत्यंत प्रतिभासंपन्न नाटककार आणि दिग्दर्शकाची पट्टशिष्या होती. अगदी लहानपणापासून त्यांनी तिला शाळेत शिकवलं. मग त्याच्यानंतर बालविहार ते चालवायचे आकाशवाणीवरती त्यावेळेला. तर हा सगळा तिचा जो प्रवास आहे, म्हणजे बिंग अ गुड मॅथमॅटिशियन, आणि किती अकाउंटंट होती, तिला आकडे पटपट कळायचे. शी वॉज मल्टीलिंग्वल बिकॉज ती स्वतः कन्नड होती. तिच्या आसपास सगळे बंगाली राहायचे, त्याच्यामुळे ती बंगाली बोलायची. तिचं हिंदी अत्यंत उत्कृष्ट होतं. बापरे. कारण ती भृंग तुपकरी वगैरे ही माणसांची, आता ती अशी माणसं हिऱ्यासारखी आहेत. ती भृंग तुपकरी म्हणजे तुम्ही त्यांचं नाव BR चोप्राच्या महाभारतामध्ये वाचाल क्रेडिट्स मध्ये, आणि ते सुरुवातीचे क्रेडिट्स असतात, नंतरच्या क्रेडिट्स मध्ये नाही. तर राही मासूम रजाला हिंदी विषयक जे काही ज्ञान आवश्यक होतं ते भृंग तुपकरी द्यायचे. त्या भृंग तुपकरींबरोबर तिने नाटकातून कामं केली आहेत हिंदीमध्ये. इंग्लिश मध्ये ती BA होती. त्या काळच्या लोकांचं इंग्लिश व्यवस्थितच होतं. त्या व्यतिरिक्त तिचं म्हणजे आता पहा, कन्नड झालं, मराठी झालं, मराठी भाषेत शिक्षण, बंगाली झालं, हिंदी झालं आणि इंग्लिश झालं. या सगळ्या भाषांमधनं ती नाटकातून काम करायची. सगळ्या भाषेतून, म्हणजे नुसतं बोलणं नाही. अरे, तर ते डायलॉग पाठ करून ते डिलिव्हर करणे, ज्याला आपण म्हणतो ना अंतर्गत ते एक सॉफ्टवेअर असतं भाषेचं, ते तिचं फार छान होतं. बरोबर. आणि वडील वकील, त्याच्यामुळे भाषा कशी वापरायची म्हणजे मुळापासूनच कळतंय. आता दिसतंय. हो. तर असा सगळ्यात या बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला भाषा व्यवस्थित बोलणे, ती लिहिता येणे, हे एक ज्याला म्हणतो ना की सोशल बर्डन नाही, परंतु हे करायचंच आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. त्याच्यामुळे मग आम्ही भाषा चांगली, मी माझी लहान बहीण, आम्ही दोघी जणी भाषा अत्यंत उत्कृष्ट बोलतो. नुसतं बोलतच नाही, तर आम्ही दोघी जणी लिहितो. अर्थात ती बंगलोरला आहे आणि शी इज नॉट इन टू रायटिंग, पण ती ट्रान्सलेशन्स मध्ये आहे, व्हॉइस ओव्हर्स मध्ये आहे, आणि मी स्वतः लिहिते. बरोबर. तर हे सगळं करत असताना मग मी BCom करत होते. त्यावेळेला लिखाण चांगलं होतं माझं, म्हणून नागपूर पत्रिका नावाचा पूर्वी इथून पेपर निघायचा, तो आता बंद झाला. तर तिथे मी नागपूर पत्रिका, नागपूर टाइम्सला होते. त्याच्यानंतर मी काही दिवस 1-2-3 कॉलम्स मला लोकसत्तेने दिले होते, मी त्याच्यातही लिहिलेलं आहे. तर मला लिहायला आवडतं, आणि मग लिहिता मग लोकांना भेटणं आवडत होतं. मग जो भेटला, अरे बापरे, ह्याच्यासारखं आपल्याला होता येईल का.
तर त्याला मी माझ्या भाषेत हा, कवडसे गोळा करणं, हा, हा. आजकाल ना कवडसा हा शब्द लोकांना कळत नाही, हो. तो मी समजावून सांगते. हा. तुम्ही जर कौलारू घरात राहिला असाल तर कौलाची घरं असली की त्याच्यावरती ते नुसते असे ठेवले असतात. बरोबर. ते थोडेसे जरी बाजूला झाले तरी एक छोटीशी छोटीशी फट तिथे फट. तयार होते आणि त्या फटीतून येणारा सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाश त्याच्यात तुम्हाला सगळे तंतू वगैरे उडताना दिसतात. दुपारच्या वेळेला ते दुपारच्या खूप- वेळेला तर हा. किंवा संध्याकाळी सकाळी हा. जेव्हाही ज्या प्रमाणे सूर्य हे होतो Direction. तसा तो कवडसाही फिरत जातो. राईट. तर तो म्हणजे सूर्य नव्हे, पण आपल्याला तो कवडसा हातात पकडायची इच्छा होत असते. हा. लहानपणापासून असे मी वेगवेगळ्या दिव्य व्यक्तिमत्वांचे कवडसे गोळा करत फिरणारी खूप सुंदर. म्हणून स्वतःला म्हणवते. म्हणजे माझ्या भाग्यामध्ये काय असावं तर सकाळी 3 वाजता सवाई गंधर्वमध्ये हरिप्रसाद चौरसिया बासरी वाजवायला बसणार असताना तानपुरा कोणी लावून द्यावा तर पंडित भीमसेन जोशींनी लावून द्यावा. हो. पंडित भीमसेन जोशी तानपुरा लावत असताना मी त्यांना पाहिलेलं आहे. हा माझ्यासाठी काय म्हणता येईल, कुठला योग आहे तो, म्हणजे मी देवाला पाहिलेला आहे. खरंय. कारण तिथे ती जी दिव्यत्वाची प्रचिती येते की एक गान तपस्वी दुसऱ्या संगीतज्ञ व्यक्ती करता तानपुरा लावतोय आणि नुसता तानपुरा लावत नाही तर ते मला समजवतायत, हे बघ आता ही प्लेट आहे ना, याच्यावरनं असे सगळे तारा गेलेले आहेत, हा, या तारांना मी लावलं कसलं, हा, हा. परंतु तरीही तो झणकार येत नाहीये जो मला अपेक्षित आहे, हम्म. म्हणून मग मी त्याला सूत लावणार. त्याला मराठी हिंदीमध्ये जवारी लावणं म्हणतात. अच्छा. मग ते जी प्लेट त्याला ब्रिज म्हणतात. त्या हम्म. ब्रिज वरनं ते तारा खाली उतरले असतात, त्याच्यावरती मग मणी असतात, ते मणी तुम्हाला ऍडजस्ट करावे लागतात. वरती खुंट्या असतात त्या पिळतो आपण. आणि एवढं सगळं झाल्यानंतरही त्या ब्रिज आणि तार याच्यामध्ये सूत, ते लोक एक सूत किंवा 2 सूत, सूत म्हणजे अत्यंत असं पातळ हे ते टाकून मग ते व्यवस्थित लावायचं आणि मग जो झंकार येतो, आणि तो मी पाहिलेला म्हणजे झंकार हा ऐकायचा असतो ना, अनुभव, पण तो पाहणं, कारण मी माझ्या समोर ते घडलं, हा जो एक अनुभव आहे हा मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आणि असे असंख्य अनुभव माझ्या आयुष्यात आलेले आहेत. ग्रेट. तर मला तुम्ही रमा म्हणजे कोण हे विचारलं ना, हा. त्याचं उत्तर म्हणजे सूर्याचे कवडसे गोळा करत फिरणारी मुलगी. काय सुंदर हे दिलंय तुम्ही ते. आणि तुम्ही ते कवडसे हे सांगत होता त्यावेळेस पण ते मी फील करत होतो ते किती आलेलं हे. हो हो हो, खूप छान. म्हणजे आणि ते तुमच्या एक्सप्रेशन मध्ये, तुमच्या डोळ्यामध्ये तुम्ही आता जे हो, कारण असं आहे ना की तुम्ही नाटक करता, पण नाटक कुणालाही करता येत नाही हो. तुम्हाला स्टेजवरती उभं राहण्यासाठी ज्या अगदी मूलभूत कला कौशल्याची गरज असते ना, त्याच्यामध्ये तुमचे डोळे बोलले पाहिजे, तुमची भाषा, तुमचे शब्द हे कानाला आनंद देणारे असले पाहिजेत. आणि तुम्ही तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधत असताना भलेही तुम्ही तुमच्या बरोबरच्या नटाबरोबर बोलत असता, परंतु ते तुमच्या प्रेक्षकांसाठी पण असतो आणि त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होताय की नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्हाला डोळ्याचे एक्सप्रेशन पाहिजेत. खरं. तर असा सगळा प्रवास आहे. मग काय झालं की मी पत्रकारिता करत होते आणि ते करत असताना मग मी आजारी पडले. माझा आजार सांगण्यासारखा नव्हता, पण मी जवळपास 7 वर्ष प्राईम जेव्हा आपण काम करायची वेळ असते, म्हणजे 21 वर्षापासून तुम्ही 28 वर्षांपर्यंत मी आजारी होते, मी घरात होते. आणि काय होतं ते मला आता तुम्हाला सांगता नाही येणार, परंतु माझ्या स्वतःच्या शारीरिक मर्यादांमुळे मी फारसं कुठे जाऊ शकत नव्हते. तर त्यावेळेला मी अमाप वाचन केलं. आणि कारण त्यावेळेला टीव्ही नुकते आले होते, म्हणजे आमच्याकडे तर त्यावेळेला केबल टीव्ही पण नव्हता, म्हणजे दूरदर्शन वगैरे होतं पण केबल टीव्ही नव्हता. त्यामुळे वाचन
केलं मी. हम्म. आता मला वाचायची इच्छा होत नाही आणि कदाचित माझा आळस असेल, परंतु मी कशाला माझ्याकडे तो दोष घेऊ ना. मी असं म्हणते की लोक त्या पातळीचं लिहितच नाहीत. अच्छा. म्हणजे ज्या प्रकारची भाषा, ज्या प्रकारचं साहित्य, ज्या प्रकारचा रसास्वाद मला घ्यायची इच्छा आहे. सवय आहे, हा. त्या पातळीचं हम्म. लोकांना लिहिता येत नाही. हे माझं दुर्दैव आहे. त्याच्यामुळे मी फार कमी वाचन केलेलं आहे. काही ठिकाणी मात्र फार छान वाटतं आणि ते वाचलं की मग हा नाही हे वाचण्यासारखं आहे असं म्हटलं की मग बरोबर. तर त्या दृष्टीने तर मग मी जर्नलिझम मध्ये बॅचलर्स केलं, मास्टर्स केलं, त्याच्यात मी नेट पास आहे. अरे वा. आणि मग मी SNDT ला गेले. अच्छा. मुंबई SNDTच्या जुहू कॅम्पसमध्ये होम सायन्स डिपार्टमेंटला एक्सटेन्शन एज्युकेशन नावाचा एक विषय स्पेशलायझेशन म्हणून शिकवला जातो. ओके. तर त्याच्यात एक्सटेन्शन एज्युकेशन मध्ये यू हॅव टू बी अ गुड कम्युनिकेटर आणि मास कम्युनिकेशनचे जवळपास सगळे विषय हे आपण एक्सटेन्शन एज्युकेशन मध्ये शिकवले जातात. बेसिकली एक्सटेन्शन एज्युकेशन इज टू टेक दी टेक्नॉलॉजी डेव्हलप्ड इन दी लॅबोरेटरी टू दी मासेस. स्पेशली फिशरीज आहे किंवा फार्मिंग आहे, म्हणजे शेतकरी झाला, मासेमार झाले, कोंबड्या पालन करणारे, शेळी पालन करणारे, पशुपालन करणारे, या लोकांसाठी जी काही वैज्ञानिक घडामोड आणि नवीन नवीन गोष्टी येतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून जे काही कोर्सवेअर असतं दॅट इज एक्सटेन्शन एज्युकेशन. आणि मग त्याच्यासाठी मग आम्ही म्हणायचो की बा व्हॉट आर वी, एक्सटेन्शन एज्युकेशन इज अ पाईप. लॅबोरेटरीमध्ये नळ सुरू झाला की त्या नळातलं पाणी घ्यायचं आणि ते अपेक्षित व्यक्तीपर्यंत ते पोचलं पाहिजे. असा तो पाईपचं काम करण्याचं काम आमचं होतं. तर असे एज्युकेशनिस्ट आम्ही तयार केले. आता हे सगळं झाल्यानंतर मी तिथे मग युथ डेव्हलपमेंट वर्क म्हणून एक कॉमनवेल्थचा डिप्लोमा असतो. तर कॉमनवेल्थ हा खरं तर आउटडेटेड गोष्ट झालेली आहे. परंतु काय असतं की एखादा इंटरनॅशनल डिप्लोमा आपल्याकडे आहे बा, शेखी मारायला बरं असतं. हा कागद आहे तो. आणि मग मी सिम्बायोसिस मध्ये शिकवायला लागले. कम्युनिकेशन आणि मीडिया हाच विषय होता. अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट दोन्ही पातळ्यांवरती मी शिकवायचे. मग त्यांनी मध्येच टूम निघाली की सगळ्यांनी डॉक्टरेट केली पाहिजे, म्हणून मग नेट तर मी होतेच. त्याच्यामुळे मला पुणे विद्यापीठामध्ये मी डॉक्टरेटसाठी अर्ज केल्याबरोबर मला त्यांनी सांगितलं की हो तू यू आर सिलेक्टेड, तुम्हाला काही पेट वगैरे देण्याची गरज नाही. मग मी 2.5 वर्षात PhD केली बा. अरे वा. आणि विषय काय होता तुमचा? माझा विषय तो आणखीनच वेगळा होता. इम्पॅक्ट ऑफ सेलफोन युसेज ऑन बिहेव्हिअरल पॅटर्न्स ऑफ अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स. कधीचा काळ आहे हा? हा मी 2011 ला रजिस्टर केलं आणि 2013 ला मला PhD मिळाली होती. मस्त. कारण असं होतं की मला काय लिहायचं आहे. एक तर मला लिहिता येत होतं. मुळात लोकांना PhD करायला वेळ का लागतो तर त्यांना काय लिहायचं आहे हे कळत नाही, क्लिअर नाहीये. बरोबर. आता मला काय माझं लहानपणापासून जे ट्रेनिंग आहे त्याच्यात मला एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की बा कागदावरती पेन टेकवल्या क्षणी तुम्हाला आतून स्फूर्ती यायला पाहिजे की हे मला आता लिहायचं आहे. ही प्रॅक्टिस कशी करावी लागते. आता मी कागदावरती वगैरे लिहित नाही. आता मी सरळ माझा लॅपटॉप घेते आणि त्याच्यावरती टाईप करते. परंतु टायपिंग आणि विचारांची गती ही सुद्धा जुळली पाहिजे. बरोबर. ज्यावेळेला तुम्ही लिहित असता त्यावेळेला सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे तुम्हाला विषय एकतर कळला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमची शब्द संपदा किती आहे. शब्द मर्यादा नव्हे, शब्द संपदा. आता मी ज्यांच्या हाताखाली तयार झाले एक पत्रकार म्हणून, त्यांचं नाव आहे श्रीकांत कुलकर्णी. आता ते हयात नाहीत, परंतु त्यांनी मला फार रागवून म्हणजे ते रागवायचे तेव्हा असे खूप ओरडाआरडी वगैरे नाही करायचे, परंतु ते असं काहीतरी बोलायचे की तुम्हाला
त्याच्यातनं समजलंच पाहिजे की तुमची ही चूक झालेली आहे. तर त्यांनी मला एक सांगितलं होतं की जर तुझा 500 शब्दांचा, 700 शब्दांचा, 1000 शब्दांचा लेख असेल तर त्याच्यामध्ये एकच शब्द दुसऱ्यांदा वापरायचा नाही. अरे हा, हा. हा पहिला नियम. मग तुम्ही एकाच शब्दाकरता त्याला हिंदीमध्ये पर्यायवाची म्हणतात आणि मराठीमध्ये समानार्थी शब्द आहे. जसं तहान, तृष्णा, प्यास, हे एकाच. तर त्या दृष्टीने तुम्ही तुमची शब्दसंपदा वाढवत जा. आणि दुसरी गोष्ट अशी की एकदा त्यांनी मला एक लेख लिहायला दिला पहिल्यांदा आयुष्यात. मी गेले त्यांच्याकडे की आता मला हे शिकायचं वगैरे वगैरे. मग त्यांनी लिहायला सांगितलं. लिहिला मी, लिहून दिला. मला वाटलं खूप छान झालाय. मग त्यांनी तो असा ठेवून दिला. परत लिहून आण. वाचला देखील नाही. अच्छा. परत लिहून. बरं, परत लिहून आणलं, परत ठेवून दिला. पुन्हा वाचला नाहीच. जा पुन्हा लिहून आण. असं या माणसाने 78 वेळा करवलं माझ्याकडनं. अरे बापरे. आणि त्याची त्यांनी फाईल तयार केली होती. अच्छा. म्हणजे असं नाही किंवा ते कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं नाही. आणि मग त्यांनी 78, 79, 80 माझे जेव्हा झाले ते एकाच विषयावरती, म्हणजे उदाहरणार्थ विकास इंगळेची फोटोग्राफी. आता विकास इंगळेची फोटोग्राफी मी पहिल्यांदा लिहिली आणि तीच मी 80 वेळा लिहिली. आणि ते लिहिल्यानंतर 80वा माझा लेख आणि पहिला लेख बरोबर याच्यामध्ये त्यांनी तुलना करून मला दाखवली. याचा अर्थ असा नाही की त्यांनी ते वाचलं नाही. मला वाटत होतं की त्यांनी ते वाचलं नाही, परंतु त्यांनी त्या प्रत्येक लेखामध्ये लाल पेन घेऊन, लाल शाईनी काय काय चुका झालेल्या आहेत मार्क केलेलं होतं. आणि मला त्यांनी पुढे का त्यांच्याकडे ठेवलं हाताखाली की मी न कंटाळता, न चुकता, न कटकट करता, न रागवता मी तेवढ्या वेळा लिहिलं आणि मी दरवेळेला नवीन चुका केल्या. सर त्यांचा म्हणणं हेच होतं की ही नवीन चुका करणारी बाई आहे ना, मुलगी आहे ना, मग मी हिला शिकवी. बरोबर. याचा अर्थ तुम्ही नवीन चुका करता म्हणजे तुम्ही दरवेळेला नवीन काहीतरी करत असता. बरोबर. हे मी त्यांच्याकडनं शिकले. आणि मग एकदा ते 80 वेळा ते एकच विषय लिहून झाल्यानंतर झालं काय विकास की मला तुम्ही कुठलाही विषय द्या. बरोबर. म्हणजे ते मी सुनील गावस्करचं उदाहरण देईन कारण आमच्या काळी सुनील गावस्कर हे आमचं क्रिकेटचं दैवत होतं. आताच्या मुलांना काय काय जे असतील ते सचिन, विराट, अमकढमक. ठीक आहे. आता त्यांना काय होतं, ते नेट प्रॅक्टिस करतात की नाही, तर त्यांना प्रत्येक प्रकारचा बॉल खेळण्याची सवय असते. तर तशा प्रकार लेखकाची प्रॅक्टिस काय, तर एकच गोष्ट तुम्ही 80 वेळा लिहा. एकदा तुम्ही तो रियाज करा, मग तुमचा सा व्यवस्थित लागतोच. हे जे म्हणजे रियाज करतात म्हणजे नेमकं काय करतात, तर तो प्रत्येक स्वर लावतात ना ते. बरोबर. मग ज्यावेळेला तुम्ही लोकांसमोर गाता त्यावेळेला तो बरोबर लागतो. बरोबर बरोबर. हे त्यातलं कौशल्य आहे. हे त्याच्यातली क्लुप्ती आहे. क्लुप्ती या शब्दाला मराठीमध्ये हा शब्द वापरतात क्लुप्ती, पण त्याचा टेक्निक असा इंग्लिशमध्ये शब्द आहे. त्यामुळे तुम्हाला पर्यायवाची शब्द दोन्ही तिन्ही भाषातले आले पाहिजे. या सगळ्यामध्ये मला कधीतरी उर्दूचं वेड लागलं. अच्छा. संस्कृत होतच शाळेमध्ये, पण उर्दू, मग ती शेरो शायरी आहे. आमच्या बाबांचं आणि आमच्या आजोबांचं म्हणजे कलेक्शन म्हणण्यापेक्षा त्यांनी ते आमच्यात रुजवलं. आमच्या आजोबांनी त्यांच्याबरोबर आम्ही गावाला गेलो, जिथे ते प्रॅक्टिस करायचे. त्याचं नाव आहे मंडला, मध्य प्रदेशात आहे. तर तिथे एक मोठी कमानी आहे. अच्छा. ते एक मोठं घंटाघर आहे. मी कमानिया, घंटाघर आणि त्या घंटाघरात चारही दिशांनी मोठा असा घड्याळ. आता बरंच मोठं घड्याळ होतं बरं का ते, कारण ते गावातनं सगळीकडनं दिसायला पाहिजे. त्याच्यावरती लिहिलं होतं, चारी बाजूंनी लिहिलं होतं, ए गाफिल
तुझे ये घडियाल देता है मुनादी. मुनादी म्हणजे सूचना, जी राजाकडनं येते ना, ते आपण दवंडी म्हणतो. तर सूचना देणं, की म्हणजे तू गाफील आहेस. गाफील हा मराठी शब्द आपण उर्दू मधनं घेतला. उर्दू म्हणजे अरबी आणि तुर्की भाषेतनं घेतलेला आहे. गाफील म्हणजे ज्याला बेशुद्ध आहे, जो ज्याला कुठल्याही आजूबाजूचं काय सुरू आहे त्याचं काही कळत नाही, असं भान नाही. असं ए गाफिल तुझे ये घडियाल देता है मुनादी कि खालिक ने घडी उम्र की एक और घटा दी. म्हणजे ज्यांनी ह्या सगळ्या सृष्टीचं निर्माण केलेलं आहे, त्यांनी तुझ्या आयुष्यामधली मधला एक क्षण वजा केलेला आहे. आता हे 2 ओळींमध्ये सांगितलेलं आहे. बरोबर. ए गाफिल तुझे ये घडियाल देता है मुनादी के खालिक ने घडी उम्र की एक और घटा दी. फार छान म्हटलं हे त्यावेळेला. मग अच्छा, ही एक नवीन भाषा आहे. मग आणि मुख्य म्हणजे काय आहे की उर्दूचे शेर हे इतके शक्तिशाली असतात, जशी आपली सुभाषित. संस्कृत मध्ये सुभाषित आहेत, तशीच उर्दू मध्ये शेर आहेत. की म्हणजे हर बार टूट कर मुकम्मिल खडा हूं. मुकम्मिल म्हणजे संपूर्ण, एकसंध, पूर्ण, परिपूर्ण. हर बार टूट कर मुकम्मिल खडा हूं, जिंदगी देख मैं तुझसे कितना बडा हूं. वाह, क्या बात है. आता हा जो शेर आहे, हा असा अंगावरती येणार आहे की आपल्याला कसं व्हायचंय, की आपल्याला आपल्या आयुष्याच्या डोळ्यात डोळे घालून बघता आलं पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे की तू मला कितीही त्रास दिलास तरी मी त्याच ताकदीने उभा आहे. क्या बात, क्या बात. आणि मग एक दिवशी मला हा शेर मिळाल्यानंतर, आणि त्यावेळेला काय होतं की अमिताभ बच्चन फार डबघाईला आला होता पूर्णपणे. अच्छा. आणि मग त्याचं एक अचानक ते मुझको भी तू लिफ्ट करा दे नावाचं गाणं खूपच त्यावेळेला व्हायरल झालं होतं. अदनान सामी आणि अमिताभ बच्चन दोघं. आणि त्याच्याबरोबर ते पण होतं की तो कोणता एक ते दोनों मिलके कहीं जाते हैं, एक ते असं बालगीत होतं. अच्छा. ते पण. तर ही 2 खूप व्हायरल झाली. आणि मग त्याच्याकडे पैसा पुन्हा यायला लागला. त्यावेळेला मी जो लेख लिहिला होता त्याच्यामध्ये मी अमिताभ बच्चन साठी हा शेर वापरला होता की अगदीच एबीसी डबघाईला आलं आणि त्याच्यातनं त्यांनी तो म्हणजे एखादा फिनिक्स पक्षी जन्माला यावा राखेतून, तसा अमिताभ बच्चन पुन्हा मोठा झाला. तर तुम्हाला अमिताभ बच्चनचे काय आवडतं असं जर विचारलं तर मला त्याचं हे मुकम्मिल खडा होना आवडतं. तो ऍक्टिंग करतो ते तर सगळ्या जगाला माहितीये. आता मुद्दा असा की हे असं मी जे सांगितलं ना की कवडसे गोळा करत फिरणं म्हणजे नेमकं काय, तर जिथे जिथे जे जे काही म्हणून चांगलं सुंदर दिसेल ते आत्मसात करणं. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला माझे शब्द नाही आहेत ते, कारण मी इतकं सुंदर लिहू शकत नाही. परंतु स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी त्यांच्या जयोस्तुते या स्वातंत्र्य लक्ष्मीच्या आरतीमध्ये लिहिलेलं आहे, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते स्वतंत्रते भगवती तेच तव सहचारी होते. आता मग हे जे शब्द आहेत उत्तम उदात्त उन्नत महन मधुर, हे जेव्हा आपण गोळा करायला सुरुवात करतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व हे चहूबाजूंनी उमलतं, त्याचा पिसारा फुलतो, त्याचं असणं लोकांना जाणवतं. अँड दिस इज सक्सेस. वा, काय सुंदर डेफिनेशन केली आहे. म्हणजे माझ्याजवळ पैसा किती आहे, एक भाग आहे, तो एक भाग आहे माझ्याकडे. पण तुम्ही चहू अंगाने बहरलेलं व्यक्तिमत्व असलात की तुमच्या बडपाशी येऊन बसल्यानंतर लोकांना बरं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये असलेल्या सगळ्या चिंता, सगळ्या काळजा मी 10 मिनिटं इथे आलो की विसरायला होतो. असं जेव्हा माणूस म्हणतो ना तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व हे प्रसन्न असतं.
आणि प्रसन्न व्यक्तिमत्व हे यशाचं पहिलं पाऊल आहे. आहा. त्यामुळे मी तो आणि हे मी आता म्हणते, हा. म्हणजे इतकी वर्ष वाटचाल केल्यानंतर म्हणते. वा. तुम्ही मला माझ्या पीएचडीच्या विषयाबद्दल विचारलं. हा, हा. आणि पीएचडीचा विषय काय तर इम्पॅक्ट ऑफ सेलफोन युसेज ऑन बिहेवियरल पॅटर्न्स ऑफ अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स. विचारलं किंवा त्याच्यावर मी स्ट्रेस ह्यासाठी हे केलं की तो विषय त्यावेळेस नाही, आत्ताही तितकाच इम्पॉर्टंट आहे आणि बरोबर तुम्ही आहे. तो त्यावेळेला विषय निवडला हीच खरं तर खूप मोठी. हो, अरे तुम्ही आमच्या गाईडला विचारा. हा. आमचे गाईड आहेत डॉक्टर किरण ठाकूर सर. बर. किरण ठाकूर सरांचा माझा पहिला जो वार्तालाप होता, हा, हा. नागपूरहून आल्यात. हा. म्हटलं हो सर. काय करायचा विचार आहे? म्हटलं सर नेट झालेला आहे, हा. पीएचडीला ऍडमिशन मिळाली आहे आणि तुम्ही टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून तुमचं काम आहे, त्यामुळे तुमचं नाव मला सुचवण्यात आलं, तर मी तुमच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी आले. बर. माझ्या 2 अटी आहेत. एक तर वेळेत काम करायचं, म्हणजे माझे डेडलाईन्स जम्प केलेले आवडत नाहीत. आणि दुसरं म्हणजे हे लक्षात ठेवायचं की पीएचडी सबमिट करताना स्टुडंट आणि गाईड, म्हणजे रिसर्चर आणि गाईड यांच्यामध्ये प्रचंड दुश्मनी असते. अच्छा. तुम्ही म्हटलं सर तुम्ही मी डेडलाईन पाळते, हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या चांगल्यासाठी जर तुम्ही मला काही सांगणार असाल, त्याच्यासाठी मी आले ना तुमच्याकडे. हो. मग मी चुकू नाही वाटेत, या चुकले तर मी ते हे चूक आहे हे बरं दुरुस्त कर, हे तुम्ही मला सांगणार आहात. मग त्याच्यात दुश्मनी कशाला? आणि मग मी त्यांना हा हे श्लोक ऐकवला होता. म्हटलं सर आपण लहानपणापासून हा श्लोक आम्हाला सांगितलाय, ओम सहना भवतु, आम्हा दोघांचं रक्षण कर, गुरु आणि शिष्याचं दोघांचंही रक्षण कर, सहनौ भुनक्तु, सहवीर्यम करवावहै, दोघं जण मिळून पराक्रम गाजव, आणि तेजस्विना वधित वस्तू, दोघांनी मिळून जी काही विद्या मिळवलेली आहे ही तेजस्वी व्हावी. अच्छा. मग हे लहानपणापासून जर शिकवलेलं आहे तर गुरु आणि शिष्यामध्ये वैमनस्य किंवा कुठल्याही प्रकारचा कडवटपणा हा येण्याचं कारणच नाही ना. बरोबर. ते दोघांनी मिळून करायची गोष्ट आहे ती. खरं. हसले सर आणि म्हणे ठीक आहे, कळलं म्हणे मला, आता तुम्ही जा आणि 20 असे विषय निवडून आणा याच्यावरती तुम्हाला पीएचडी करायची इच्छा आहे. अच्छा. तर मी 25 नेले आणि म्हटलं सर हे तर ठीक आहे पण 26वा हा आहे. अच्छा. कारण असं आहे की मोबाईल फोनच्या वापरामुळे मुलांचा, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणजे टीनेजर्सचा फार म्हणजे आयुष्यच पूर्ण बदललंय. आपलंही बदललेलं आहे, त्यांचं तर बदललेलंच आहे. आणि त्यातले 2 मुद्दे मी तुम्हाला प्रकर्षाने जे मला जाणवले आणि जे मी माझ्या रिसर्च मध्ये टाकलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल फोनचा वापर हा तुम्हाला बेजबाबदार बनवतो असं माझं विधान आहे. अच्छा. तुम्ही मला एखादा मेसेज पाठवता, तो मी तयार केलेला नाही, तो मी वाचलेलाही नाही, विकासने मला मेसेज पाठवलाय, मी ताबडतोब तो आणखीन 50 लोकांना फॉरवर्ड. याच्यात विकासने मला काय लिहिलेलं आहे याचा मी काहीही विचार केला नाही. हे बेजबाबदार कम्युनिकेशन आहे. कारण जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळेला तुम्ही जबाबदारीने बोललं पाहिजे. बरोबर. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लिहिता ती जबाबदारीने केली. हे सगळं काही नाही. युअर मोबाईल फोन हॅज बिकम जस्ट अ बाउन्सिंग पॅड फॉर दी मेसेजेस फ्रॉम वन एंड टू अनदर. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे विकास की मुलं अतिशय खोटं बोलायला लागली आहेत. मुलंच कशाला, माणसं सुद्धा खोटी बोलतात, मोठी माणसं. आणि खोटं बोलणं हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे असं माझं मत आहे. खोटं कशाला बोलायचं? काय दाखवता तुम्ही खोटं बोलून? परिपक्वता आली की तुम्ही खोटं बोल, म्हणजे जसे तुम्ही लहानपणी खोटं बोलता, आईशी बोलता, बाबांशी बोलता, मग ते तुमचं खोटं पकडतात, शिक्षकांशी बोलता, ते तुमचं खोटं पकडतात. ते खोटं पकडल्यानंतर आपल्याला नाही यार हे कुछ जमा नाही, इससे बात जमती नाही,
हे कळल्यानंतर मग आपण खोटं बोलणं हळूहळू हळूहळू आपल्या व्यक्तिमत्वात निघून जातं. आपण मोठे होतो आणि आपण जबाबदारीनिशी एखादं विधान करायला शिकतो. ही जबाबदारी नसल्यामुळे खोटं बोलण्याची पद्धत, म्हणजे तुम्ही असता लक्ष्मीनगर चौकात, तुम्हाला पोचायचं असतं अंबाझरीला आणि तुम्ही सांगता अरे बस मी 2 मिनिटाच्या 2 मिनिटात अंतरावर आलो. 0 मिनिटात पोचतो. आजकाल तर नवीन ऐकलं मी, 0 शून्य मिनिटात. मिनिटात. का खोटं बोलता? तुम्ही सांगा ना त्या माणसाला की की मी मी आता इथे या आहे. ठिकाणी आहे, मला इथून इथे पोचायला इतका वेळ लागेल, तर तू थांब. बरोबर. नाही तर तुला जर थांबायला वेळ नसेल तर बाबा रे आपण परत कधीतरी भेटू. बरोबर. खोटं का बोलायचं? हा एक त्याच्यातलं. आणि सर्वात घाणेरडा प्रकार म्हणजे ही बेजबाबदारी कुठपर्यंत आलेली आहे, तर तुम्ही स्वतःचीच मदत करू शकत नाही. म्हणजे कसं होतं तुम्हाला आठवतं का, तुम्ही सायकल चालवायला शिकला, ती पंक्चर झाली वाटेत, तर तुम्ही स्वतः ती सायकल ओढत नेऊन त्या पंक्चरवाल्याकडनं ती दुरुस्त करायची. बरोबर आहे ना? बरोबर. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आजकालची मुलं काय करतात, फोन करतात. हो. कुणाला, कोणातरी जवळच्या माणसानी मला मदतीला यावं. अरे या छोट्या छोट्या गोष्टी जर डिपेंडन्सी. तुम्ही या लहानपणामध्ये कशा सुधरवायच्या किंवा सॉर्ट आउट करायच्या, दिस इज अ ट्रेनिंग टू डील मोर डिफिकल्टीज इन टू युअर लाईफ. मग तुम्ही प्रत्येकाला काही ना काहीतरी ह्या गोष्टी करता ही मदत पाहिजे, त्या गोष्टी करता मदत कशाला? बरं. ती जबाबदारी घ्या आणि ती पूर्ण करा. मी आपण शेवटाकडे आलोय. मी ज्यावेळेस तुमच्याकडे घरी आलो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा तर आल्या आल्या इथे बरोबर. हे सुंदर म्हणजे अनुभव आहे हा. हम्म. ते परत मी एक्सप्लेन नाही करणार दिसतही. घरामध्ये मला तुम्ही खूप छान छान स्कल्पचर्स दाखवलेत, अँटिक गोष्टी आहेत आणि तुम्ही ह्या विषयावर आता खूप स्टडी करताय, त्याच्यावर लिखाण करताय. याच्याबद्दल थोडस सांगाल? हो, मला त्याच्याबद्दल बोलायला फार आवडेल. याचं कारण असं आहे की गेल्या अनेक सहस्रकांपासून, म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं की बा महाभारत कधी घडलं, तर इसवी सन पूर्व 5561 ही तारीख, हे साल निलेश नीलकंठ नावाच्या एका संशोधकांनी शोधून काढलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी रामायणाचंही वर्ष शोधून काढले. रामायण साधारणपणे 12,000 वर्ष आधी झालेलं आहे. बर. मुद्दा असा आहे की इतकी जुनी परंपरा, आपले वेद जे आहेत ते जवळपास 21,000 वर्षांपूर्वी रचलेले आहेत. इतकी जुनी परंपरा गेल्या 2 शतकांमध्ये मॅकॉलेच्या शिक्षणामुळे किंवा मॅकॉलेनी जी शिक्षण पद्धती रुजवली त्याच्यामुळे आपण आपल्या संस्कृतीपासून पूर्णपणे तुटलेलो आहोत. आपली नाळच तोडण्यात आलेली आहे. मग ती आता जर आपल्याला पुन्हा जोडायची असेल तर आपल्याला काही गोष्टी शोधून काढणं, त्याच्याबद्दल बोलणं, सतत बोलणं हे आवश्यक आहे. बरोबर. मग मी भारतीय प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्याला आत्ताच्या भाषेमध्ये म्हणतात इंडॉलॉजी. सो एव्हरीथिंग अबाउट इंडिया. आता आम्ही त्याला भारतीय विद्या म्हणतो, प्राच्य विद्या पण म्हणतो. परंतु या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की आपली संस्कृती ही जगाच्या पाठीवरती आजता गायत टिकलेली आहे. यूनान, मिस्र, रोम सब मिट गए जहां से, लेकिन अभी है बाकी नामो निशा हमारा. युनान म्हणजे इजिप्त, रोम म्हणजे रोमन्स, युनान म्हणजे ग्रीक, मिस्र म्हणजे इजिप्त आणि रोम म्हणजे ह्या सगळ्या जुन्या संस्कृती. या तुम्हाला औषधाला ती माणसं सापडत नाहीत की या संस्कृतीमध्ये ती आहेत म्हणून, त्या संस्कृतीचे. आणि आपल्याकडे आपण कम्प्युटरही चालवतो आणि कम्प्युटर नावा विकत आणल्यानंतर आपण त्याचे गंध, अक्षता, फुलं लावून त्याची पूजा पण करतो. बरोबर आहे? बरोबर. म्हणजे ही जी परंपरा आहे की आपल्याला ज्या ज्या यंत्रांमुळे सुविधा झाली, आयुष्य सोपं झालं, त्या यंत्रांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे, मग आपण त्याला शस्त्र, अस्त्र आणि वाहन पूजा म्हणतो, जी दसऱ्याच्या दिवशी केली जाते. इथपासून तर
छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपल्या जीवनामध्ये रोज सकाळी आई जेव्हा देवाजवळ दिवा लावते, कोणी बाहेर जाणार असेल तर आपण देवाजवळ दिवा लावतो, आणि कोणी मृत्युमुखी पडलं तर त्याला त्याचा प्रेत नेल्यानंतरही तिथे दिवा लावला जातो. इथपर्यंत सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण आपल्या संस्कृतीच्या संदर्भात नुसतं करायचं म्हणून करतो की त्याच्या मागचं कारण मीमांसाही आपल्याला माहिती आहे. हे मला शोधून काढण्यात खूप रस होता, आणि मग मी मूर्तीशास्त्र, मंदिर स्थापत्य आणि संवादशास्त्र हे माझा विषय असल्यामुळे सिम्बॉल्स, आयकॉन्स यांच्याबद्दल काम करायला सुरुवात केलं. तर देर इज अ साइन, देर इज अ सिम्बॉल अँड देर इज अ आयकॉन. ओके, आता साइन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये फक्त एकच संदेश असतो. उदाहरणार्थ मी असं असं केलं, याचा अर्थ मी त्या समोरच्या व्यक्तीला बोलवते इकडे ये म्हणजे. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आपण नमस्कार करतो, तर हे झालं म्हणजे साइन झाला, हा सिम्बॉल झाला. आणि आयकॉन, सो आवर्स इज अ आयकॉन ड्रिव्हन सोसायटी. इंडियन सोसायटी इज अ आयकॉन ड्रिव्हन सोसायटी. आज तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या स्क्रीनवरती आयकॉन्सच बघता, आणि दॅट इज दी सक्सेस स्टोरी. की व्हॉट्सअपचा आयकॉन दाबल्यानंतर द होल ऍप्लिकेशन इज अवेलेबल फॉर यू ऍट युअर फिंगर टिप. दिस इज ऑल्सो अन आयकॉन. This icon is there since time immortal in our society, in our life. Therefore, we are more successful as far as using the mobile phones. म्हणजे आपण जे युपीआय इतक्या सहजपणे वापरतो, अमेरिकेतले वगैरे माझे मित्र म्हणतात, हे तुम्ही काय करता? अरे काय करतो, तो आता आला होता, निलेशच आला होता आता, तो म्हणे मला लोकेशन शेअर करणे किंवा युपीआय वापरणे वॉज अ व्हेरी फॉरेन थिंग फॉर मी. पण आपण ते फार सहजगत्या घेतलं, कारण की आपल्याला मूर्ती आणि मूर्तीच्या माध्यमातून आपल्याला काय काय प्राप्त होऊ शकतो याच्याबद्दलची पूर्ण कल्पना आहे. फक्त आता काय होत आहे की आपल्यापासून ते तोडण्यात आलेलं आहे. ते आपल्या पूर्वजांना चांगलं माहिती होतं. खूप साधंसं उदाहरण देते मी, की शारदेची मूर्ती पाहिली ना तुम्ही, सरस्वतीची, तर तिचे 6 हात असतात किंवा 4 हात असतात किंवा 8 हात असतात. वरच्या 2 हातांमध्ये एका हातात पुस्तक असतं, एका हातामध्ये अक्षमाळ असते. ही अक्षमाळ ना स्फटिकाच्या मण्याची बनलेली असते. जर ते हातामध्ये पुस्तक जर खालती असेल आणि ही जी वीणा जी वाजवते ती अशी वरती असेल, तर ती कलाकामिनी होते. आणि जर पुस्तक वरती असेल आणि वीणा जर खालच्या हातामध्ये असेल, तर ती विद्यादायिनी असते. किती काय फरक आहे? हा पुस्तक कुठे आहे याच्यावरती आपण ठरवलं की ती विद्यादायिनी आहे की कलाकामिनी आहे. बरं, हातात स्फटिकांची माळ आहे, ती वरतीच असते. आता बाकी कुठल्याही देवतेच्या हातात स्फटिकाची माळ नाही. आणि जर आपण इंग्लिश बोलायला लागलो तर द डाउट्स, इफ यू हॅव एनी, प्लीज आस्क मी. एव्हरीथिंग शुड बी क्रिस्टल क्लिअर. मग आपल्याला वाटतं अरे वा. पण तीच सरस्वती हातामध्ये जेव्हा स्फटिकाची माळ घेऊन तुम्हाला प्रत्येक गोष्ट रिपिटेशन करायला सांगते. म्हणजे जप करतो म्हणजे काय करतो आपण, तर एकच गोष्ट 15 वेळा, 20 वेळा, 108 वेळा म्हणतो. तुम्ही करत करत अभ्यासके जडमती होय सुजान. म्हणजे तुम्ही सतत अभ्यास करत राहिलात तर तुमची बुद्धी जड असली तरीही ती सुजाण होते. रसरी आवत जात है, बल पडते पाषाण. म्हणजे ते जे विहिरीतनं तुम्ही पाणी ओढता, तर त्याच्यावरती देखील ती दोराचे रस, दोराचे जे खुणा आहेत त्या उमटतात. बरोबर. हा कबीरदासांचा दोहा आहे, तो मला या अक्षमालेमधनं तुम्हाला दाखवायचा आहे. बरोबर. त्यानंतर त्याच्या पलीकडे तिच्या हातामध्ये कमंडलू असतो. ज्ञान हे प्रवाही आहे, ते एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाकडे वाहत जातं. तर त्याच्यामुळे सरस्वती ही ज्ञानाची, विद्येची देवता आहे. विद्या प्रवाही आहे.
हा हा मग एक पाश असतो आणि एक अंकुश असतो. हा पाश असतो तो तुमची जी गती आहे ती नियंत्रण करत असतो, आणि अंकुश जो आहे तो तुम्हाला टोचून टोचून एखादं काम करायला ओ प्रेरित करत असतो. हा हा सो यू नीड अ ब्रेक हा अँड यू नीड अ मोटिवेशन. क्या बात है. आता हा अंकुश जो आहे तोच का असेल त्याच्यामध्ये, तर तो हत्ती आहे ना, हा हा त्याला जर एखादी गोष्ट त्याच्याकडनं करून करून घ्यायची असेल तर तो माहूत. माहूत तो अंकुशच वापरतो. राईट. तो अंकुश एवढासा असतो, हो हो हत्ती एवढा मोठा असतो. हो आपला जो आळस आहे ना तो त्या हत्तीपेक्षा मोठा आहे. त्याला हा. आपल्या इंग्रजी भाषेत इनर्शिया असा शब्द आहे. हा. तो इनर्शिया जोपर्यंत तुम्ही घालवत नाही तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही विद्या ग्रहण करू शकत नाही. पण त्याच्याहूनही पलीकडचं म्हणजे तुम्हाला थोडी थोडी विद्या रोज ग्रहण करावी लागते. एकदम असं धावून चालत नाही. म्हणून बरं. हातामध्ये पाश असतो, हम्म. पण त्याच्या पलीकडे हातात वीणा असते. तर मग आता तिच्या आपण 4 हातांबद्दल बोललो, की एका हातामध्ये पुस्तक असतं, एका हातामध्ये स्फटिकाची माळ असते, एका हातामध्ये पाश असतो, एका हातामध्ये अंकुश असतो, एका हातामध्ये एक वरदहस्त असतो, म्हणजे ती तुम्हाला काहीतरी देत असते. कधी म्हणजे हा वरदहस्त आणि हा अभयहस्त. तर आणि त्याच्या एका हातामध्ये कमंडलू आहे. पण मग ते 2 हात जे आहेत ना, त्या 2 हातांमध्ये वीणा असते. हा आता वीणा म्हणजे काय? तर वीणा हे तंतुवाद्य आहे आणि जगातलं पहिलं तंतुवाद्य आहे, जे तुम्हाला फाईन ट्यून करावं लागतं. म्हणजे तुम्हाला तार खूप अशी सैल असूनही चालत नाही आणि खूप ताणूनही चालत नाही. सैल असेल तर वाजणार नाही, ताणलं तर ताणून ठेवलं तर ते तुटेल. तर तुम्हाला ती एका विशिष्ट टेन्शन मध्ये ती ठेवावी लागते. त्याला आपण ट्युनिंग म्हणतो. आणि ते ट्युनिंग विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये पण असलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी इतर मुलांमध्ये पण असलं पाहिजे, म्हणजे सहपाठ्यांमध्ये पण असली पाहिजे, विद्यार्थी आणि विषयामध्ये पण असलं पाहिजे. कारण एखादा विषय आपल्याला नाही आवडत, बरोबर, मग हे शिक्षकाचं काम आहे की तो विषय विद्यार्थ्याला आवडला पाहिजे. ते ट्युनिंग त्यांनी घडवून आणलं पाहिजे. सो व्हॉट इज द प्रोसेस ऑफ लर्निंग अँड एज्युकेशन? इट इज डिपिक्टेड इन अ आयकॉन कॉल्ड एज सरस्वती, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहे. अँड व्हॉट शुड बी द आउटकम, दॅट इज ऑल्सो गिव्हन. हे सगळं जेव्हा तुम्ही विद्या ग्रहण करता त्याच्यानंतर तुमचं काय होतं, तर तिचं जो वाहन आहे ते हंस आहे. आणि हंस या प्राण्याबद्दल, या पक्षाबद्दल संस्कृत भाषेमध्ये असं म्हणतात की त्याला क्षीर विवेक आहे. म्हणजे त्याला जर पाणी आणि दूध तुम्ही एकत्र करून दिलं तर तो पाणी वेगळं करून फक्त दूध पिऊ शकतो. आपल्याला जे आपल्यासाठी फायद्याचं आहे, जे योग्य आहे तेवढं फक्त उचलता येणं किंवा योग्य वेळी योग्य निर्णय घेता येणं, हे तुम्हाला विद्येमुळे शक्य होतं. त्यामुळे सरस्वती ही विद्येची देवता आहे, याचं पूर्ण आयकॉन हा त्या सरस्वतीच्या मूर्तीमध्ये आहे. नाऊ जस्ट यू सरेंडर युअर सेल्फ टू हर अँड दी होल वर्ल्ड इज फॉर यू. आणि भारत ही एकमेव संस्कृती आहे जी म्हणते सा विद्या या विमुक्तये. विद्या तीच असते जी तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाते. बंधनात टाकणारी कधीही विद्या असू शकत नाही. भारतीय संस्कृतीचं मर्म शोधत शोधत मी जेव्हा जाते त्यावेळेला मला अनेक सुंदर असे रत्नकिळ सापडतात. रत्नकिळ हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. एखाद्या खऱ्या रत्नावरती सूर्याचा प्रकाश पडला की तो परावर्तित होतो, आणि तो एखाद्या सतहावरती म्हणजे एखाद्या पातळीवरती जाऊन तो त्याचे परावर्तित किरण पडतात. त्याला आपण इंग्रजीमध्ये रिफ्लेक्शन म्हणतो. इट इज नॉट रिफ्लेक्शन, इट इज रिफ्रॅक्शन. म्हणजे असा किरण येतो आणि असा जाऊन तो पडतो. तर हिरा वगैरे असेल ना तर असे खूप छान असे तेजाचे पुंज छोटे छोटे आणि त्याच्यातही सप्तरंग दिसत असतात. तर त्याला रत्नकिळ असा शब्द आहे. वा. तर म्हणून मी म्हटलं की तुम्ही शोधत जा आणि तुम्हाला रत्नकिळ सापडत जातात. कवरचे जसे शोधायचे असतात तसे रत्नकिळ सापडायचे असतात. आणि हा शब्द मग मला खूप आवडला मनापासून. विकास, मी तुम्हाला सांगते की हा शब्द मला कवितेत वापरायचा होता.
पण तो कविता अशी सहज नाही होत ना, प्रसव वेदना असतात त्याच्या मागे. आणि जोपर्यंत तुम्हाला ते आतून येत नाही तोपर्यंत कविता होत नाही. बरोबर. तर रत्नकेळ शब्द वापरण्यासाठी म्हणून मी एखादी गोष्ट लिहिणे किंवा एखादा ओळ लिहिणे त्याला काही अर्थ नव्हता. मी अत्यंत शांतपणे वाट पाहत होते की मला कधीतरी त्याच्या ओळी सुचतील. आणि मी ज्या वेळेला पंढरपूरच्या पांडुरंगासमोर उभी होते त्यावेळेला मला तो रत्नकेळ कुठे वापरायचा ते कळलं. त्या 4 ओळी अशा आहेत की मी पांडुरंगाला म्हणते की माझे मुख गोंचारती. आता आपण पांडुरंगाबद्दल बोलतोय ना, त्याच्यामुळे त्याला चेहरा, थोबाड, तोंड शब्द नाही वापरता येणार. मला त्या म्हणजे दैवी अनुभवातूनच जावं लागेल ना. माझे मुख गोंचारती तुझे नेत्र रत्नकेळ. आता नेत्र आणि रत्नकेळ म्हणजे तुझे नेत्र हे रत्नांसारखे आहे आणि त्याच्यातनं जे दृष्टी बाहेर पडते ते रत्नकेळासारखे आहे. तर माझा चेहरा पूर्ण असा तेजपुंज झालेला आहे. माझे मुख गोंजारती तुझे नेत्र रत्नकेळ, मन झाले लक्ष ज्योती तन सारी दीपमाळ. वा वा. तर म्हणून मी ते थांबले. ते फार छान झालं असं मला वाटतं. डिझाईन युअर लाईफच्या माध्यमातून आम्ही असे रत्नकीळ शोधण्याचा प्रयत्न करतोय, असे कवडशे शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणजे खूप मनापासून आभारी आहे. हे संपवणं तर नाहीच, म्हणजे आपण आणखीन एक नवीन विषय घेऊन लवकरच नक्की भेटूयात. कारण तुमच्या पुस्तकाबद्दल पण तुम्ही बोललात आणि तर खरं तर तो पण एक एपिसोड नाही तर खरं तर ती सिरीज असावी असं मला वाटतं. तर आणि त्याचा खरंच प्रचंड फायदा होईल युथ साठी आणि ह्या सगळ्यांसाठी. तुम्ही तुमचा वेळ दिलात, मनापासून आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तुम्ही मला हा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचेही मनपूर्वक आभार मानते. आणि पुन्हा भेटू. नक्की. धन्यवाद. थँक्यू.